नमस्कार. कारण तुम्ही मैदानाचा शान वाढवली येऊन आणि भुंगा आणि सैराटचं एक गाणं असं झलक दाखवून द्या. कारण अखंड महाराष्ट्राने प्रेम दिलं आणि खूप गाणं गाजलं ते. त्या गाण्याची एक झलक दाखवा. मला वाटतं मी भुंगाचे बरेच गाणे गायले. त्यानंतर एक भुंगा सैराटचं गाणं. आम्ही शर्यत मारल्यावर तुमच्या तोंडावर राहीन हसू. आम्ही शर्यत मारल्यावर तुमच्या तोंडावर राहीन हसू. भुंगा सैराटचा नाद केला तर तुमच्या बोकांड्यावर बसू. हे गाणं तुमच्यापर्यंत पोहोचलं आणि खूप लाईक केलं लोकांनी. आणि मी कोणाचं मन दुखवण्यासाठी गाणं करत नाही, बरोबर. जेणेकरून तुम्ही गाण्याचा आनंद घ्यावा. नेहमी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे गाणे तुम्हाला ऐकायला मिळतील. मी सर्व गाडा मालकांची गाणी गातो, त्याच्यामुळे मला कोणाची वाईट करून काहीच नाही. आणि मी ती भूमिका कधी ठेवत नाही कोणाविषयी वाईट करून उगाच कोणाला टोचून बोलणं किंवा काय. परंतु लोकांना जे आवडतं, लोकांना काय पाहिजे ते डोक्यात घेऊन मी गाणं गातो. खूप सुंदर. कारण तुम्ही आई एकविरेचं सुद्धा गाणं गायलं, ते पण सुद्धा यावेळेस खूप गाजलेलं आहे. त्यानंतर मथुरचं गाणं गायलं. असे बरेचसे गाडा मालक आहेत, त्यांना तुम्ही गाण्याच्या जोरावर अखंड महाराष्ट्र आणि मुंबई आणि ह्या 14 देशापलीकडं नेऊन ठेवलेलं आहे. खूप खूप सुंदर असं तुमचा आवाज आहे. धन्यवाद. आणि आज या मैदानाची शान वाढवली, थारच्या मैदानाची, त्याबद्दल काय सांगाल? खरंच मला इथे ज्यांनी आमंत्रण केलं, जे माझे मित्र असतील, नरेंद्र गोमारे असतील आयोजक, नितीन बडेकर असतील आणि आमदार केसरी थारचं मैदान आहे, ज्यांनी मला आमंत्रित केलं. फार सुंदर आयोजन आहे, नियोजन फार सुंदर आहे आणि सर्वांना दिल खुश केलं. तिथे आलो, गाण्याची फरमाईश आली, गाणे गायले, सर्वांची मनं खुश केली आणि आता या ठिकाणावरून निघालो. बघा, खूप सुंदर. दादा, तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही खूप स्ट्रगल करून वर आलेले आहेत, त्याच्यासाठी आम्हाला सुद्धा अभिमान आहे. कारण एक रेल्वे स्टेशनवर झोपणारा मुलगा आज इतिहास घडवून दाखवला, त्याच्याबद्दल दादा 2 शब्द बोलून दाखवा. कसं असते, परिस्थिती बदलली जाते. परिस्थिती बदलण्याचं काम पण आपल्याकडं असतं, आपल्यावरती असतं. ते आपण काय केलं पाहिजे, फ्युचर लाईफ आपली असते, आपल्याला जगायची असते. त्याच्यामुळं स्ट्रगल करणं खूप गरजेचं आहे. मी ज्या स्ट्रगल करून आलो आहे, आज त्याचं फळ मला मिळालेलं आहे आणि हे मिळण्यामागं सर्व माझ्या चाहत्या वर्गाचं माझ्यावरती असलेलं प्रेम आहे. धन्यवाद. खूप खूप प्रेम तर दिलंच आहे. कारण एक जो सितारा आपल्यासोबत आहे, त्याने एक कव्वालीपासून सुरुवात केली होती आणि आज एक सिंगर म्हणून महाराष्ट्राला जे नाव मिळाले ते अजय गायकवाड, आणि त्यांच्यासोबत मला मुलाखत भेटली म्हणजे माझेसुद्धा भाग्य आहे. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि इथे तुम्ही आले त्याच्याबद्दल सुद्धा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. जय एकविरा. जय एकविरा. येऊ.